क्वेश्चन नंबर 1 सोडेल. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 2. काय म्हणतो क्वेश्चन नंबर 2? x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3 असं आपल्या काय केलेलं इक्वेशन दिलेलं आहे. आणि या इक्वेशनला काय करायचं, या इक्वेशनला आपल्याला पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं. कोणत्या फॉर्म मध्ये? स्टँडर्ड. कशाच्या? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये केल्यानंतर आपल्याला a, b आणि c चे काय करायच्या किमती काढायच्या. ओके, तर चला सॉल्व्ह करू. बघा इथं कोण आहे? x-1 आहे. बेटा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता? a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला? a चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर फॉर्म्युला. ओके, मग इथं a च्या ठिकाणी कोण आहे? x. करा x चा स्क्वेअर मायनस 2ab 2a कोण आहे? x आणि b कोण आहे? 1 ने मल्टिप्लाय काय केलं काय फरक पडत नाही. प्लस b चा स्क्वेअर म्हणजे किती? 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला? 2x प्लस ते किती आला? 3. ओके, आता परत ह्या x चा स्क्वेअर मायनस 2x प्लस किती? 1. आता आपण शॉर्ट मध्ये जाऊ. हा प्लसचा 2x जेव्हा इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला उडी मारेल तो कशामध्ये जातो? मायनस मध्ये. लक्षात ठेवा, प्लसचा 2x इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला जेव्हा जातो तो काय होतो? मायनस मध्ये. मग हा प्लसचा 2x काय झाला? मायनस 2x. आणि हा प्लसचा 3 इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला गेल्यास काय होतो? मायनस. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. मग प्लस असल्यामुळे काय झाला? मायनस 3 इज इक्वल टू किती आला? 0. परत x चा स्क्वेअर. बघा हा नंबर आणि हा नंबर काय? सेम नंबर आहे. मग -2 किती येतो? -4. किती येतो? -4. मग इथे आला -4x. हा किती आहे? मायनसचा 2. हा किती आहे? प्लसचा 1. बघा मायनसचा प्लसचा 1 मायनसचा 3 म्हणजे 3 मधून एक गेले किती राहिले? 2. मोठ्याला कोणतं चिन्ह आहे? मायनस. मग त्याला -2 इज इक्वल टू किती आला? 0. परत आता हा आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत काय करायचं? कम्पेअर करायचं. कशासोबत करायचं कम्पेअर? स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं. आणि a, b आणि c च्या काय करायचं? आपल्याला किमती काढायच्या. बघा कोणता स्टँडर्ड इक्वेशन आहे आपला स्टँडर्ड इक्वेशन आहे ax चा स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू किती आहे? 0. ओके, आता इथं x च्या ठिकाणी कोण आहे? म्हणजे कोण आहे? 1. म्हणजे a ची किंमत किती आली आपली? a ची किंमत आली 1. b च्या ठिकाणी कोण आहे? -4. मग b ची किंमत किती आली? b इज इक्वल टू -4. आणि c ची किंमत किती आली? -2. c ची किंमत किती आली? -2. अशा प्रकारे आपण 2 क्वेश्चन सोडवले. त्याच्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन बघू. ओके,